To move forward, I want to talk to you about a personality who is known as the father of Indian cinema, Dhundiraj Govind Phalke, an Indian producer, director, and screenwriter. He was the one who released the first Indian movie, Raja Harishchandra, in the year 1913. So let's call upon the stage the students of grade 5th E. दादासाहेब फाळके यांचा जन्म 30 एप्रिल 1870 रोजी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे झाला. त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक असे म्हणतात. त्यांना भारतीय चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथाकार म्हणून देखील ते अधिक प्रसिद्ध आहेत. ते चित्रपट महर्षी म्हणूनही ओळखले जातात. त्यांचे पूर्ण नाव धुंडीराज गोविंद फाळके, पण ते दादासाहेब फाळके या नावानेच अधिक प्रसिद्ध झाले. दादासाहेबांना लहानपणापासूनच वेगवेगळ्या कला शिकण्याची आवड होती. दादासाहेब फाळके यांनी चित्रपटगृहामध्ये निर्मिलेला राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय बनावटीचा मराठी बोलपट प्रदर्शित केला होता. या चित्रपटाकरिता लेखक, छायालेखक, रंगवेशभूषाकार, कला दिग्दर्शक आणि संकलनकार इत्यादी सर्व भूमिका दादासाहेबांनीच पार पाडल्या. दादासाहेबांच्या जन्मशताब्दीपासून भारत सरकारने दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यास सुरुवात केली. पाहूया दादासाहेब फाळके पुरस्कार मिळालेला शेजारी चित्रपटातील लखलख चंदेरी हे गाणे. शतका आरंभीचा या जगी चित्रपट बनू लागले होते. वारसा आम्हा जरी होता अष्टकलांचा, हे तंत्र आमच्या देशी आले नव्हते. पण करुणी ठाम निर्धार योगी वृत्तीने फाळके ऋषींनी खडतर व्रत आचरले. अर्जुनास जैसे लक्ष एकची डोळा, जे अशक्य होते शक्य तयांनी केले. मग कथा घेऊन हरिश्चंद्र राजाची, या चित्रसृष्टीचे पहिले पाऊल पडले. शनिवार 3 मे 1913 लख लख चंदेरी चंद्राची प्यारी दुनिया, झळाळती कोटी ज्योतिया. लख लख चंदेरी चंद्राची प्यारी दुनिया. प्रभात आली प्रभात झाली जगती गाजा वाजा. बोलपटांचा मुहूर्त ठरला अयोध्येचा राजा. चित्र म्हणावा फिल्म सिने
घरची करमणूक कवा दोन घडीचा विरंगुळा बघता बघता व्यापुनी जातो देह भान मुझे सगळा रडणाऱ्याचे अश्रू पुसतो लकेर देतो हास्याची पराभूताला चाहूल देतो भविष्यातल्या भाग्याची आयुष्याच्या क्षणाक्षणाशी बांधत से रेशीम नाते आठवणींना असा विलगतो कंठाशी दाटून येते जीवाशिवाशी नाळ जोडती लावणी जाती माया लख लख चंदे चंद्राची प्यारी दुनिया झळाळती कोटी ज्योतिया लख लख चंदे चंद्राची प्यारी दुनिया सात समुद्रा पार मराठी चित्रध्वजा आम्ही नेऊ उच्च प्रतीच्या कला गुणांचे नजराळे आम्ही देऊ रसिक जनाचे जीवन सारे आनंदाने पूर्ण भरू भव्य दिव्य दृक श्राव्य कलेचे सर्वार्थाने चीज करू मराठी